और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे। एका खासगी रुग्णालयात मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदिवलीतील एका खाजगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते। गोपाल झा हा परप्रांतीय तरुण डॉक्टरांना भेटायला आला होता। यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच एमआर बसले होते, त्यामुळे डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा असं तरुणी आरोपीला बोलली। यानंतर गोपालने तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली। यानंतर तरुणीच्या अंगावर धावून येत तिला लाथ मारली। यामुळे तरुणी खाली पडली। आरोपीने तिच्या केसांना धरून तिला फरफटत नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे। मी सोनाली कळासरे, डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे, बालचिकित्सालयमध्ये नांदिवली पेट्रोल पंपच्या बाजूला। तर 6:30च्या दरम्यान माझे डॉक्टर आले नव्हते। अनन्या झा म्हणून पेशंट आहे, तर 6:40 पर्यंत आमचे सर आले। त्यानंतर सरांनी एमआर कॉल घेतला, तर पेशंटला सरांनी थांबवायला सांगितलं मला। तर मी त्या पेशंटला थांबा बोलली, आतमध्ये सर बोलतायत म्हणून। तर त्या पेशंटसोबत जो एक दुसरा व्यक्ती होता, गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं असं नाव आम्हाला समजलेलं आहे, तर त्या व्यक्तीने मला शिव्यागाळी केल्या। मी फक्त त्याला एवढंच बोलली की सर तुमचा नंबर नाही आहे, तुमचा नंबर यायला टाईम आहे, नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवेल। यात माझी काय चुकी आहे? यात माझी काही चुकी नसताना त्यांनी मला आईवरनं शिव्यागाळी केल्या व नंतर माझ्यावर मारहाणीचा दावासुद्धा केला। तर पेशंटने त्याला पकडून बाहेरसुद्धा नेले, तरी त्यांनी परत येऊन मला केस ओढून बाहेर दरवाजापर्यंत नेलं। परत माझ्यावर लाथाबुक्कीने मारहाण केलं। वाटलंच त्याच्या पायाचे निशाण पण माझ्या टी शर्टवर पण आहेत। तर असं चालत राहिलं तर कसं होणार? यात माझी काही चुकी नसताना सुद्धा त्यांनी मला मारहाण केली। पोलिसांकडे आपण काय कंप्लेंट मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्याची तक्रारसुद्धा केली, तर त्यांचा अजून काही रिस्पॉन्स आला नाही। तर आमची एकच आट आहे की त्याला आमच्या समोर हजर करा। कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट मुलीवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या आरोपी गोकुळ झाला अटक करण्यात आली आहे। गोकुळला मंगळवारी रात्री 10च्या सुमारास कल्याणच्या नेवाळी नाका परिसरातून नागरिकांच्या मदतीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अटक करत मानपाडा पोलिसांना ताब्यात दिले आहे, अशी माहिती कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे। मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने जो त्यातल्या भावाला यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं। आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क जे नागरिक आहेत त्या भागातील त्यांच्या मदतीने त्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर सदरच्या आरोपीला आपण अटक करून त्यानंतर पुन्हा त्याला कोर्टामध्ये हजर करू आणि सदरचा गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय। ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर झा, त्याचा भाऊ रणजित झा आणि इतरही 2 आमच्या ताब्यामध्ये आहेत। आता त्या अनुषंगाने प्रत्येकाचा त्याच्यामध्ये रोल कशा प्रकारे होता जे आपल्याला प्राप्त व्हिडिओ आहे, व्हिडिओ फुटेज, हे व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत। सर, यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे? किती जणांना तपासले आतापर्यंत? आतापर्यंत 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे। परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आमचं चौकशी सुरू आहे। ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे व्हिडिओज तिथले फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटलमधून ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिकमधून, जेणेकरून इतरही त्या ठिकाणी काय रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचा तपास आमच्या टीमकडून सुरू आहे। आम्ही नेवाळी नाक्याला चाललो होतो, त्या रस्त्याने आम्हाला जाताना असा संशय असा वाटला, त्या संदर्भात आम्ही त्याला हे केलं आणि त्याला ताब्यात घेतला। शेवटी आम्ही कुठे ताब्यात दिलं? तुम्ही कुठले पदाधिकारी? पोलीस स्टेशनला। मी मनसेचा पदाधिकारी आणि मला दुपारी झाल्यामुळे तो संशय असा आरोपी वाटतोय। त्याला काय माहिती घेतली? काहीच नाही। आम्ही डायरेक्ट उचलला, टाकला, गाडीत भरला आणि आणलेला। काय चौकशी केली का तुम्ही त्याच्याकडे? कोणा त्या आरोपीकडे? काय नाही चौकशी काय नाही केली आम्ही। त्याला आणून त्याला डायरेक्ट आता इथं आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला त्याला जमा केलेला आहे
आणि त्याची माफी पण मागायला लावलेली आम्ही त्याची की मराठी माणसाचा जो अपमान झालेला आहे त्याची आम्ही त्याला हे पण केलेलं आहे, योग्य त्याला समज पण दिलेला आहे मनसे शाहीने. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.